नमस्कार. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल बीड मधील स्वातंत्र्यवीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 2 भाग 5 घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा अर्थशास्त्रामधील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा सिद्धांत असून सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडलेला असून हा सिद्धांत प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये स्पष्ट केलेला आहे किंवा मांडलेला आहे. म्हणून घटते सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं विश्लेषण किंवा घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा डॉक्टर मार्शल यांच्या नावाशी जोडला जातो. घटते सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे विधान म्हणजेच घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत डॉक्टर मार्शल यांनी कसा मांडलेला आहे किंवा डॉक्टर मार्शल यांच्या मते घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत याबाबत त्यांनी मांडलेलं जे विधान आहे, त्यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे तो सिद्धांत म्हणजेच घटते सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं विधान होय. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी पुढील प्रमाणे हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान हे कमी कमी होत जाते. मिळणारे अतिरिक्त समाधान हे घटत जाते. दुसऱ्या शब्दामध्ये हाच सिद्धांत अशा प्रकारे आपल्याला मांडता येतो किंवा सांगता येतो. इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादा उपयोगिता क्रमशः घटत जाते. याचा अर्थ असा आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा कायम असताना व्यक्तीजवळील किंवा उपभोक्त्याजवळील असणाऱ्या एखाद्या वस्तूचा जो साठा आहे तो साठा वाढत गेल्यास त्या साठ्यामध्ये जी वाढ होत जाते त्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ही सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, कमी कमी होत जाते, असं हा सिद्धांत सांगतो. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की या सिद्धांताच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. याचा अर्थ असा आहे की एखादी वस्तू आपण खरेदी करतो आणि ती वस्तू अधिक प्रमाणामध्ये खरेदी करायची असेल तर ती वस्तू अधिक प्रमाणामध्ये घेण्याची जी इच्छा असते किंवा अधिक प्रमाणामध्ये खरेदी करण्याची जी इच्छा असते ती कमी कमी होत जाते, असा हा सिद्धांत स्पष्ट करतो. या सिद्धांताची गृहीते किंवा त्याला आपण गृहीतके असंही म्हणतो. याचा अर्थ असा आहे, गृहीतके म्हणजे घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडताना डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत मांडत असताना काही गृहीत तत्वे घेतलेली आहेत. ही गृहीत घेतलेली तत्वे अस्तित्वात असतील तरच हा सिद्धांत प्रत्ययास येतो किंवा अनुभवास येतो. गृहीत घेतलेली जी परिस्थिती आहे किंवा जी तत्वे आहेत ही तत्वे जर अस्तित्वात नसतील, वास्तवामध्ये नसतील तर हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही किंवा हा सिद्धांत अनुभवास येत नाही. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत जर प्रत्ययास यायचा असेल किंवा हा सिद्धांत अनुभवायचा असेल तर डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत मांडताना काही गृहीतके सांगितलेली आहेत किंवा काही गृहीत तत्वे सांगितलेली आहेत. त्यामधील पहिलं जे गृहीत तत्व आहे ते म्हणजे विवेकशीलता. घटते सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची मांडणी करताना विवेकशीलता हे गृहीत घेतलेलं आहे. म्हणजेच उपभोक्ता हा विवेकशील आहे किंवा विवेकशील असतो असं गृहीत घेतलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की उपभोक्त्याची किंवा त्या व्यक्तीची जी वर्तणूक आहे ती सर्वसामान्य असते. त्यामुळे त्याला मिळणारं जे काही समाधान आहे तो महत्तम समाधान मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजेच उपभोक्ता हा विवेकशील आहे. विवेकशीलता त्या उपभोक्त्याच्या अंगी असते. म्हणजे तो सर्वसाधारण
उपभोक्ता असतो सर्वसामान्य व्यक्ती असतो आणि त्याची जी काही वर्तणूक असते ती सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे असते असं गृहीत या सिद्धांतासाठी घेण्यात आलेलं आहे. जर उपभोक्ता विवेकशील नसेल तर हा सिद्धांत अनुभवास येईलच असे नाही. म्हणून या सिद्धांताचा प्रत्यय घेण्यासाठी किंवा हा सिद्धांत अनुभवण्यासाठी हा सिद्धांत वास्तवात पाहण्यासाठी किंवा वास्तवामध्ये उतरवण्यासाठी विवेकशीलता हे एक गृहीत या सिद्धांतासाठी घेतलेलं आहे. त्यानंतरचं जे गृहीत आहे ते म्हणजे संख्यात्मक मापन. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडत असताना उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असं गृहीत घेतलेलं आहे. म्हणजे उपयोगितेचे जे काही मापन आहे ते संख्येमध्ये करता येते असं गृहीत घेऊन हा सिद्धांत मांडलेला आहे. जर समजा या सिद्धांताचं संख्येमध्ये मापन करता आलं नाही तर उपयोगितेमध्ये घट झालेली आहे की वाढ झालेली आहे, उपयोगितेमध्ये होणारी जी घट आहे ही समजणार नाही. आणि ही जर समजायची असेल तर प्रत्येक नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती आकड्यांमध्ये व्यक्त केल्याशिवाय हे सांगता येत नाही किंवा व्यक्त होत नाही किंवा या सिद्धांताचा अनुभव येत नाही. म्हणून या सिद्धांताची मांडणी करताना असे गृहीत घेतलेलं आहे की उपयोगितेचे मापन संख्यात्मक स्वरूपात करता येते किंवा संख्यात्मक मापन करता येते. म्हणजे उपयोगितेची जी काही गणिती प्रक्रिया आहे ती सहज शक्य होण्यासाठी हे गृहीत घेतलेलं आहे. म्हणजेच वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती आकड्यांमध्ये व्यक्त करता येते, अंकांमध्ये व्यक्त करता येते. म्हणजेच त्यामुळे वस्तूच्या नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे त्याची तुलना करणं शक्य होतं. म्हणून संख्यात्मक मापन हे गृहीत या सिद्धांताचं गृहीत आहे. त्यानंतरचं गृहीत ते म्हणजे एकजिन्सीपणा. उपभोक्त्याने निवडलेल्या वस्तूंचे जे नग आहेत ते सर्व नग एकजिन्सी असतात असं गृहीत या सिद्धांतासाठी घेतलेलं आहे. म्हणजे या सिद्धांताची मांडणी करताना उपभोक्त्याने उपभोगासाठी निवडलेली जी वस्तू आहे त्या वस्तूंचे सर्व नग आकाराने, रंगाने, चवीने, स्वरूपाने इत्यादी बाबतीमध्ये समान असतात असं गृहीत घेतलेलं आहे. म्हणजेच एकजिन्सीपणा या शब्दाचा अर्थ असा आहे किंवा एकजिन्सीपणा म्हणजेच वस्तू आकाराने किंवा वस्तूचे नग आकाराने, रंगाने, वेष्टनाने, चवीने, स्वरूपाने एकसारखे असणे त्याला एकजिन्सीपणा असे म्हणतात. आणि म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची मांडणी करताना हे गृहीत घेतलेलं आहे की उपभोक्ता वस्तूंचे जे नग निवडतो ते कसे असतात, एकजिन्सी असतात. आणि म्हणून एकजिन्सी जर वस्तू असतील तरच हा सिद्धांत अनुभवास येतो अथवा हा सिद्धांत अनुभवास येत नाही. आणि या सिद्धांताचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ह्या वस्तूचे नग, वस्तू नव्हे तर वस्तूचे नग एकजिन्सी असले पाहिजेत. आणि जर एकजिन्सी वस्तूचे नग नसतील तर या सिद्धांताचा प्रत्यय येणार नाही. या सिद्धांताचा प्रत्यय जर घ्यायचा असेल, हा सिद्धांत जर वास्तवामध्ये अनुभवायचा असेल तर एकजिन्सीपणा या वस्तूंच्या नगांच्या बाबतीमध्ये असला पाहिजे. म्हणून एकजिन्सीपणा हे गृहीत या सिद्धांताचं गृहीत आहे. त्यानंतरचं जे गृहीत आहे ते म्हणजे उपभोग सातत्य. उपभोक्ता वस्तूच्या नगांचा उपभोग घेत असताना, वस्तूंच्या नगांचं सेवन करत असताना त्यामध्ये सातत्य असतं किंवा सातत्य असले पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नसतो अशा प्रकारचं गृहीत या सिद्धांतासाठी घेतलेले आहे. म्हणजेच उपभोक्ता वस्तूंच्या नगांचा उपभोग घेत असताना दोन नगामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पाडत नाही. एका पाठोपाठ एक या क्रमाने वस्तूंच्या नगांचा उपभोग घेतो किंवा एका पाठोपाठ एक याप्रमाणे उपभोग घेतला जातो अशा प्रकारचं गृहीत या सिद्धांतासाठी घेतलेलं आहे. आणि जर समजा हे गृहीत वास्तवामध्ये नसेल किंवा हे गृहीत जर प्रत्यक्षामध्ये नसेल किंवा ह्या सिद्धांत जर गृहीत घेतलेलं नसतं तर हा सिद्धांत अनुभवास येणार नाही. आणि म्हणून या सिद्धांतासाठी किंवा हा सिद्धांत अनुभवण्यासाठी या सिद्धांताचा प्रत्यय घेण्यासाठी उपभोग सातत्य असलं पाहिजे. त्यानंतरचं जे गृहीत आहे ते म्हणजे योग्य आकारमान. वस्तूचे जे नग निवडलेले आहेत उपभोक्त्याने
त्याचं आकारमान कसं असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे. म्हणजे योग्य आकारमानाच्या वस्तूंची निवड उपभोक्त्याने केलेली असते, अशा प्रकारचे एक गृहीत या सिद्धांतासाठी घेतलेला आहे. म्हणजे उपभोक्त्याने वस्तूचे जे नग निवडलेले आहेत त्या नगांचा आकार कसा असतो, तर योग्य असतो. अति लहानही असता कामा नये, अति मोठाही नसतो आणि अति छोटाही नसतो. योग्य प्रमाणामध्ये योग्य आकाराच्या वस्तूंचे नग हे निवडले जातात आणि अशा प्रकारचं गृहीत घेऊनच या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. म्हणजे उपभोक्त्याने निवडलेले जे वस्तूचे नग आहेत ते सर्व नग आकाराने सर्वसाधारण असतात, सामान्य असतात. ते अत्यंत लहान किंवा अत्यंत मोठे नसतात. म्हणून योग्य आकारमान हे गृहीत या सिद्धांताचं गृहीत होय. त्यानंतरचं जे गृहीत आहे ते म्हणजे स्थिरता. घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडताना स्थिरता किंवा स्थैर्य हे एक गृहीत घेतलेलं आहे. म्हणजे या सिद्धांताची मांडणी करताना स्थैर्य किंवा स्थिरता हे गृहीत घेण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की उपभोगांच्या प्रक्रियेमध्ये उपभोक्त्याचे जे उत्पन्न आहे, त्याची पसंती आहे, त्याच्या आवडीनिवडी आहेत, यासारखे जे घटक आहेत ते सर्व घटक कसे असतात, स्थिर असतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, अशा प्रकारचं गृहीत घेतलेलं आहे. एवढंच नव्हे तर पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते असं गृहीत घेऊन या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. म्हणजे या सिद्धांताची मांडणी करताना अनेक घटक हे स्थिर असतात, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. उदाहरण म्हणून आता जसं मी सांगितलं की उपभोक्त्याच्या आवडीनिवडी कायम असतात किंवा स्थिर असतात, उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असतं किंवा कायम असतं, त्याची पसंती स्थिर असते आणि त्या वस्तूची जी काही चव आहे ती चव देखील बदलत नाही, ती देखील स्थिर असते. आणि पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असते, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, अशा प्रकारचं गृहीत घेऊन या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. त्यानंतरचं जे गृहीत आहे ते म्हणजे विभाज्यता. विभाज्यता म्हणजे एखादी जी वस्तू आहे त्या वस्तूचं विभाजन करता येणं किंवा त्या वस्तूच्या छोट्या छोट्या भागामध्ये विभागणी करता येणं, त्याला विभाज्यता असं म्हणतात. आणि मग ही जी विभाज्यता आहे, ही विभाज्यता हा गुण त्या वस्तूमध्ये असतो. उपभोक्त्याने निवडलेली जी वस्तू आहे त्या वस्तूचे छोट्या छोट्या भागांमध्ये किंवा लहान लहान आकारामध्ये त्याचं विभाजन करता येतं, असं गृहीत घेऊन या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. म्हणजेच वस्तूचं विभाजन करता येतं. उपभोक्त्याने निवडलेली उपभोगासाठीची जी वस्तू आहे त्या वस्तूचं विभाजन करता येणं म्हणजेच विभाज्यता होय. अशा प्रकारचं गृहीत घेऊन, विभाज्यता गृहीत घेऊन या सिद्धांताची मांडणी ही करण्यात आलेली आहे. त्यानंतरचं जे गृहीत आहे ते म्हणजे एकच गरज. उपभोक्ता एका वेळी एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्तूचा वापर करतो, असं हे गृहीत या सिद्धांतासाठी घेतलेलं आहे. म्हणजेच उपभोक्ता गरज पूर्ण करत असताना एका वेळी एकच गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी जी वस्तू आहे त्या वस्तूचा वापर तो करतो, अशा प्रकारचं गृहीत घेऊन या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. जर ही घेतलेली गृहीते अस्तित्वात असतील किंवा ही गृहीते असतील तरच या सिद्धांताचा प्रत्यय येतो किंवा हा सिद्धांत अनुभवता येतो, अथवा हा सिद्धांत अनुभवता येत नाही. या सिद्धांताचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ही गृहीते असणं गरजेचं आहे. ही गृहीते अस्तित्वात असतील तरच हा सिद्धांत अनुभवास येतो किंवा प्रत्ययास येतो किंवा या सिद्धांताचा अनुभव घेता येतो. तक्ता किंवा कोष्टकाद्वारे या सिद्धांताचे स्पष्टीकरण. आता या ठिकाणी आपण एक काल्पनिक उदाहरणाद्वारे या घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत इथं बघणार आहोत. त्या एक कोष्टक किंवा तक्ता या आधारे घटते सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची या ठिकाणी आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. आता घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत इथं एका तक्त्यामध्ये उदाहरणाद्वारे आपण घेतलेला आहे. क्ष वस्तूची नगसंख्या उपभोक्त्याने निवडलेली आहे. क्ष वस्तू उपभोगासाठी उपभोक्त्याने निवडलेल्या आहेत आणि त्या क्ष वस्तूच्या नगांपासून त्या उपभोक्त्याला मिळालेली जी उपयोगिता आहे ती कशी मिळत गेलेली आहे हे या तक्त्यामध्ये सांगितलेलं आहे किंवा या तक्त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि मग यावरून घटते सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या तक्त्यामध्ये अनुभवास येतो किंवा नाही हे आपण या ठिकाणी बघूया. क्ष वस्तूची नगसंख्या आणि सीमांत उपयोगिता. आता क्ष वस्तूच्या नगांची जी संख्या आहे ती एकूण
7 नगांचा उपभोग हा उपभोक्ता घेतो. म्हणून उपभोक्त्याने पहिल्या नगांचा उपभोग घेतला, दुसऱ्या नगाचाही उपभोग घेतला, तिसऱ्या नगाचाही उपभोग घेतला, चौथ्या नगाचाही उपभोग घेतला, 5वा नग, 6वा नग आणि 7वा नग असे एकूण 7 नगांचा उपभोग हा उपभोक्त्याने घेतलेला आहे. आणि उपभोक्त्याने या 7 नगांचा उपभोग घेतल्यानंतर या प्रत्येक नगापासून त्या उपभोक्त्याला मिळणारी जी काही उपयोगिता आहे ती कशी मिळालेली आहे. त्यामध्ये पहिल्या नगाचा उपभोग घेतला असता उपभोक्त्याला 10 उपयोगिता मिळाली. दुसऱ्या नगाचा उपभोग घेतला असता उपभोक्त्याला 8 उपयोगिता मिळाली. तिसऱ्या नगाचा उपभोग घेतला असता उपभोक्त्याला 6 उपयोगिता मिळाली. आणि चौथ्या नगाचा जेव्हा उपभोग घेतला तेव्हा 4 उपयोगिता मिळाली. 5व्या नगाचा उपभोक्त्याने उपभोग घेतला असता त्याला त्या निव्वळ 5व्या नगापासून त्याला मिळालेली जी उपयोगिता आहे ती 2 मिळालेली आहे. 6व्या नगाचा उपभोग घेतला असता त्या 6व्या नगापासून उपभोक्त्याला मिळालेली जी उपयोगिता आहे ही 0 मिळालेली आहे. आणि 7व्या नगापासून उपभोक्त्याला मिळालेली जी उपयोगिता आहे ती -2 आहे. -2 आहे. आता या प्रत्येक नगापासून मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की वस्तूंच्या नगांचा जसजसा उपभोग वाढत गेलेला आहे, वस्तूंचे नग, उपभोगातील जे नग आहेत ते जसजसे वाढत गेलेले आहेत तसतसं त्यापासून मिळत गेलेली जी काही उपयोगिता आहे म्हणजे प्रत्येक वाढीव नगापासून मिळत गेलेली जी उपयोगिता आहे ती क्रमशः घटत गेलेली आहे. पहिल्या नगापासून 10 मिळाली, दुसऱ्या नगापासून 8, तिसऱ्या नगापासून 6, चौथ्या नगापासून 4, 5व्या नगापासून 2, 6व्या नगापासून 0 आणि 7व्या नगापासून -2 किंवा -2 अशी उपयोगिता मिळालेली आहे. मग ही जी उपयोगिता मिळालेली आहे त्याच्यावर जर नजर टाकली किंवा त्याचं जर निरीक्षण केलं तर एका बाजूला वस्तूंचे उपभोगातील जी काही नग आहेत, क्षय वस्तूंचे जे नग आहेत ते जसजसे वाढत गेलेले आहेत तसतशी त्यापासून मिळालेली सीमांत उपयोगिता किंवा त्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती क्रमशः घटत गेलेली आहे. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की उपभोक्त्याने उपभोगलेल्या वस्तूंचे एकापाठोपाठ एक याप्रमाणे उपभोग घेतला असता त्यापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती क्रमशः घटत जाते. हे या कोष्टकाद्वारे किंवा तक्त्याच्या आधारे आपल्याला निष्कर्ष निघतो किंवा स्पष्ट होते. या सिद्धांताचं आपण आकृतीद्वारे स्पष्टीकरण बघूया. आकृतीद्वारे स्पष्टीकरण या ठिकाणी ही आकृती आहे. या आकृतीमध्ये क्ष अक्षावरती वस्तूचे नग दर्शविलेले आहेत आणि य अक्षावरती सीमांत उपयोगिता दर्शविलेली आहे. क्ष अक्ष हा क्षितिज समांतर अक्ष आहे आणि त्याला काटकोन करणारा य हा अक्ष आहे. आता य अक्ष आणि क्ष अक्ष या क्ष अक्षावर वस्तूंचे नग दर्शविलेले असून य अक्षावरती सीमांत उपयोगिता दर्शविलेली आहे. पहिल्या नगापासून मिळालेली जी उपयोगिता आहे ती 10 आहे. अशा आपण प्रत्येक वस्तूच्या नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ही सीमांत उपयोगिता दर्शविणारे बिंदू घेऊन ते एकमेकांना जोडले असता CU असा हा वक्र तयार झालेला आहे. आणि CU हा जो वक्र आहे हा वक्र घटते सीमांत उपयोगितेचा वक्र होय. हा वक्र वरून खाली डावीकडून उजवीकडे उतरत जाऊन क्ष अक्षाला छेदून तो क्ष अक्षाच्या खालच्या बाजूला उतरत गेलेला आहे. याचा अर्थ असा आहे की सीमांत उपयोगिता ही धन, ऋण आणि 0 असू शकते. क्ष अक्षावर 6व्या नगाची जी उपयोगिता आहे ही 0 आहे आणि म्हणून 6व्या नगाला ती स्पर्श करून 6व्या नगाच्या त्या बिंदूमधून छेदून क्ष अक्षाला छेदून ती खालच्या बाजूला उतरत गेलेली आहे. या वक्राचा जो क्ष अक्षाचा खालचा भाग आहे हा क्ष अक्षाचा खालचा भाग, या वक्राचा खालचा भाग हा ऋण उपयोगिता दर्शवितो. त्यालाच नकारात्मक उपयोगिता असंही म्हणतात. ही नकारात्मक उपयोगिता आकृतीमध्ये डार्क किंवा छायांकित भागाने दर्शविलेली आहे. अशा प्रकारची ही सीमांत उपयोगिता
जसजसे वस्तूंच्या नगांचा उपभोग वाढत जातो किंवा एखाद्या वस्तूच्या नगांचा साठा व्यक्तीजवळील उपभोक्त्याजवळील वस्तूच्या नगांचा साठा हा वाढत जातो किंवा साठ्यात वाढ होत जाते, तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत जाते. हे या आकृतीद्वारे देखील स्पष्ट होते. अशा प्रकारचा हा घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्राद्वारे किंवा आकृतीद्वारे या ठिकाणी आपण स्पष्टीकरण किंवा विश्लेषण बघितलेलं आहे. किंवा हा सिद्धांत जे स्पष्ट करतो ते म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला अनुभवच येते, ते म्हणजे वस्तूच्या नगांचा उपभोग जसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळत जाणारी उपयोगिता ही क्रमशः घटत जाते. या सिद्धांताचे अपवाद, या सिद्धांताचे अपवाद तसं जर बघितलं तर या सिद्धांतासाठी घेतलेली जी गृहिते आहेत या गृहितांचा विचार करता या सिद्धांतासाठी खऱ्या अर्थाने अपवाद आपल्याला असलेले दिसून येत नाहीत. परंतु काही अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांताला काही अपवाद सांगितलेले आहेत. ते अपवाद कोणते? त्यामध्ये पहिला जो अपवाद आहे तो म्हणजे छंद. अनेक व्यक्ती किंवा उपभोक्ते यांना विविध प्रकारचे छंद असतात. काही लोकांना पोस्टाची विविध तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो, दुर्मिळ नाणी गोळा करण्याचा छंद असतो किंवा दुर्मिळ चित्रे गोळा करण्याचा छंद असतो, त्याचा संग्रह करण्याचा छंद असतो. काहींना गाणे ऐकण्याचा म्हणजे संगीत ऐकण्याचा छंद असतो, तर काहींना पुस्तकाचे वाचन करणे हा छंद असतो. अशा छंद बाळगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तींच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत अनुभवास येत नाही. म्हणजेच असा छंद जोपासणाऱ्या व्यक्ती या सिद्धांताला अपवाद मानल्या जातात. कारण या वस्तूंच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतशी त्यापासून मिळत जाणारी जी उपयोगिता आहे ही उपयोगिता देखील वाढत जाते. म्हणजे साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर त्या उपभोक्त्याला मिळत जाणारी उपयोगिता देखील वाढत जाते. अशा प्रकारचा हा छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये हा अनुभव येत असल्यामुळे हा एक अपवाद या सिद्धांतासाठी सांगितला जातो किंवा व्यक्त केला जातो. परंतु या सिद्धांताची जी गृहिते घेतलेली आहेत त्यामध्ये एक जिनसीपणा हे गृहीत घेतलेलं आहे. परंतु छंद जोपासणारे जे व्यक्ती आहेत, उदाहरणार्थ समजा पोस्टाची तिकिटे असतील ती एकसारखी नसतात. एकसारखी जर असतील तर त्या उपभोक्त्याला ते समाधान जे मिळत जातं एकसारखी जर मिळत गेली तर त्याच्या समाधानामध्ये वाढ होत नाही. म्हणजे जर ती विविध प्रकारची तिकिटे जर मिळाली, त्याचा संग्रह जर केलेला असेल तरच त्याच्या समाधानामध्ये वाढ होते. म्हणून एकजिनसीपणा आणि सातत्य, उपभोगातील सातत्य हे जे गृहीतके आहेत या गृहीतकांचं उल्लंघन या ठिकाणी या छंद जोपासणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये उल्लंघन झालेलं दिसून येतं. म्हणून हा जो काही अपवाद आहे हा अपवाद तेवढा सत्य मानला जात नाही किंवा हा अपवाद आहे असं म्हणता येणार नाही. दुसरा जो अपवाद आहे तो म्हणजे कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा अनुभवास येत नाही आणि म्हणून कंजूस व्यक्ती या सिद्धांताला अपवाद मानल्या जातात. कारण कंजूस उपभोक्त्याच्या बाबतीमध्ये कंजूस ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये प्राप्त होणाऱ्या प्रत्येक नगापासून त्याला मिळत जाणारी जी उपयोगिता असते किंवा मिळत जाणारं जे समाधान असतं हे समाधान वाढत जातं. कारण कंजूस व्यक्ती हा लोभी असतो आणि लोभी व्यक्तीला जसजसे त्या वस्तूंचा संग्रह वाढत जातो तसतसं त्यापासून मिळत जाणारी उपयोगिता ही देखील वाढत जाते. आणि म्हणून असा लोभी असणारा कंजूस असणारा जो व्यक्ती आहे या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत अनुभवास येत नसल्यामुळे किंवा खरा ठरत नसल्यामुळे हा एक अपवाद मानला जातो. परंतु या सिद्धांतासाठी घेतलेली जी काही गृहीते आहेत त्यामध्ये विवेकशीलता हे गृहीत घेतलेलं आहे. परंतु या ठिकाणी मात्र ही कंजूस व्यक्ती ही काही विवेकशील नसते, ही सर्वसामान्य व्यक्ती नसते, सर्वसामान्य उपभोक्ता नसतो. आणि म्हणून ह्या सर्वसामान्यपणा किंवा विवेकशीलता किंवा विवेकी अशा प्रकारचा हा जो काही हे जे गृहीत आहे हे गृहीत इथं उल्लंघित झालेलं दिसून येते किंवा या गृहीताचं उल्लंघन झालेलं दिसून येते.
त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर जी पैशाची सीमांत उपयोगिता आहे या कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये वाढत जाते आणि म्हणून विवेकशीलता या गृहीताचं उल्लंघन झालेलं असल्यामुळे हा सिद्धांत या कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये मांडलेलाच नाही, तो विवेकशील व्यक्तीच्या बाबतीमध्ये मांडलेला असल्यामुळे कंजूस व्यक्ती हा देखील अपवाद होऊ शकत नाही. त्यानंतरचा जो अपवाद आहे तो म्हणजे व्यसन. ज्या व्यक्तींना व्यसन असतं, अशा व्यसनाधीन असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा उपभोक्ते आहेत, अशा उपभोक्त्यांच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत अनुभवास येत नसल्यामुळे हा एक अपवाद, म्हणजेच व्यसनाधीन व्यक्ती हा एक अपवाद, या सिद्धांताला अपवाद मानलेले आहेत किंवा या सिद्धांताला ते अपवाद मानता येतात. कारण मद्यपान करणाऱ्या किंवा दारू पिणाऱ्या किंवा आम्ल पदार्थाचं सेवन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे नशिली पदार्थांचं सेवन करणाऱ्या किंवा व्यसन असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा अनुभवास येत नाही. कारण या मद्यपी असणाऱ्या किंवा मद्यपान करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात किंवा व्यसनाधीन असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, त्या व्यक्तींना प्रत्येक वाढीव नागाच्या उपभोगाबरोबर त्यांना मिळणारी जी काही उपयोगिता आहे ते नशेमध्ये असल्यामुळे वाढत गेलेली त्यांना भासते किंवा त्याचा आभास होतो किंवा आभास जाणवतो आणि म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अशा मद्यपी व्यक्तींच्या बाबतीमध्ये अनुभवास येत नाही, असा एक अपवाद या सिद्धांताला सांगितला जातो. परंतु मद्यपी व्यक्ती हा सर्वसाधारण व्यक्ती नसते, ही अविवेक व्यक्ती असते किंवा अविवेक व्यक्ती असल्यामुळे हे विवेकशीलता हे जे गृहीत आहे या गृहीताचंही उल्लंघन झालेलं दिसून येतं. म्हणजेच गृहीतांचा जर विचार केला तर व्यसनाधीन व्यक्ती हा एक अपवाद या सिद्धांताला होऊ शकत नाही. त्यानंतरचा जो अपवाद आहे तो म्हणजे सत्ता उपभोगणाऱ्या ज्या व्यक्ती असतात किंवा सत्तेवर असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात किंवा उपभोक्ते असतात, त्यांच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत अनुभवास येत नाही किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा प्रत्ययास येत नाही, असा या ठिकाणी एक अपवाद सांगितला जातो. कारण व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते किंवा जसजशी सत्ता मिळत जाते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते आणि सत्तेची जसजशी लालसा वाढत जाते तसतसं त्याला जादा समाधान मिळतं किंवा त्याला मिळणारी जी उपयोगिता, सत्तेपासून मिळणारी जी उपयोगिता आहे किंवा मिळणारं जे समाधान आहे ते वाढत गेलेलं दिसून येतं आणि म्हणून सत्ता पिपासू जी व्यक्ती असते किंवा सत्ता लालसा असणारी जी व्यक्ती असते ती जसजशी सत्ता वाढत जाते तसतसं त्याला मिळणारं समाधान वाढत असल्यामुळे तो जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथंही विवेकशीलता या गृहीताचा उल्लंघन झालेलं दिसून येतो. या विवेकशीलता हे गृहीत जर विचारात घेतलं तर हाही अपवाद होऊ शकत नाही. त्यानंतरचा जो अपवाद आहे तो म्हणजे पैशाच्या बाबतीमध्येही हा सिद्धांत अनुभवास येत नाही. जसजसा पैशाचा साठा वाढत जातो तसतसं त्यापासून मिळणारं उपभोक्त्याला मिळणारं जे समाधान आहे, मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता वाढत जाते आणि म्हणून पैसा हा या सिद्धांताला अपवाद मानला जातो. परंतु काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते हा जो पैसा आहे हा पैसा मात्र काही व्यक्तींच्या त्या पैशांमध्ये असणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे, जसजशी पैशाचा साठा वाढत जातो, जसजसा पैशाचा साठा वाढत जातो तसतसे त्यामध्ये असणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती कमी होत जाते. म्हणूनच श्रीमंत व्यक्तीच्या दृष्टीने पैशाला वापर करताना त्यांच्या दृष्टीने, त्या श्रीमंत व्यक्तीच्या दृष्टीने पैशामध्ये असणारी सीमांत उपयोगिता ही कमी असलेली दिसून येते. म्हणजेच पैशामध्ये असणारी जी सीमांत उपयोगिता आहे ही सीमांत उपयोगिता व्यक्तिसापेक्ष असलेली दिसून येते. श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त असते आणि म्हणून पैसा हा देखील या सिद्धांताला अपवाद असलेला दिसून येत नाही. अशा प्रकारचे अपवाद या सिद्धांताला मानले जातात. परंतु या कोणत्या ना कोणत्या अपवादामध्ये गृहीतकांचं उल्लंघन झालेलं दिसून येते. त्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खरे अपवाद असलेले दिसून येत नाहीत. हे जे अपवाद आहेत हे खरे अपवाद नसून ते केवळ भासमान आहे किंवा त्याचा आभास दर्शविणारे हे अपवाद आहे. या सिद्धांतावर करण्यात आलेल्या टीका, या सिद्धांतावर
काही टीका करण्यात आलेल्या आहेत. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर टीका केलेल्या आहेत. म्हणजे या सिद्धांतांची मांडणी ज्या गृहीतकांच्या आधारावर केलेली आहे, ह्या सिद्धांताची मांडणी करताना काही अर्थशास्त्रज्ञांना हा सिद्धांत त्यामध्ये घेतलेली जी तत्त्वे आहेत, गृहीतके आहेत, ही वास्तवामध्ये असलेली दिसून येत नाहीत. म्हणजे हा सिद्धांत जरी महत्त्वाचा असेल तरी देखील काही अर्थशास्त्रज्ञांनी यावरती टीका केलेल्या आहेत, या सिद्धांतावरती टीका केलेल्या आहेत. त्या टीका म्हणजेच या सिद्धांतावर असलेल्या मर्यादा आहेत. या सिद्धांताच्या टीका म्हणजे या सिद्धांताच्या मर्यादा होय. या मर्यादा म्हणजे त्यामध्ये पहिली जी मर्यादा आहे किंवा पहिली जी टीका केलेली आहे ती म्हणजे अवास्तव गृहीतके. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते की ह्या सिद्धांतासाठी घेतलेली जी गृहीतके आहेत ही गृहीतके अवास्तव आहेत. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ही वास्तवामध्ये आढळूनच येत नाही. अशा प्रकारची गृहीतके या सिद्धांताला घेतलेली आहेत. आणि मग अवास्तव गृहीतावर आधारलेला सिद्धांत देखील हा अवास्तव आहे. म्हणजे अवास्तव गृहीतके घेऊन मांडलेला सिद्धांत देखील तो सत्य नाही, तो अवास्तवच आहे. उदाहरणार्थ एकजिन्सीपणा, उपभोग सातत्य, स्थिरता किंवा स्थैर्य, विवेकशीलता अशी विविध अशी गृहीतके या सिद्धांताची मांडणी करताना घेतलेली आहेत. म्हणजे हा जो सिद्धांत आहे तर या अवास्तव गृहीतावर आधारलेला आहे. प्रत्यक्षामध्ये एकजिन्सी वस्तूचे नग हे आढळत नाहीत किंवा उपभोक्ता विवेकशील असेलच असं नाही. मग ही जी गृहीतके आहेत ही गृहीते प्रत्यक्षामध्ये सर्व अटी एकाच वेळी, ही जी घेतलेली गृहीतके आहेत हे एकाच वेळी वास्तवामध्ये आढळून येणं शक्य नाही. वास्तवामध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये ही सर्व गृहीतके, सर्व बाबी एकाच वेळी आढळून येत नाहीत. आणि म्हणून हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत अवास्तव गृहीतकांवर आधारलेला आहे. म्हणून अवास्तव गृहीतके या सिद्धांतासाठी घेतलेली जी गृहीतके आहेत ती अवास्तव आहेत अशी टीका या सिद्धांतावर करण्यात आलेली आहे. त्यानंतरची टीका करण्यात आली ती म्हणजे या सिद्धांतावर संख्यात्मक मापन, उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असं गृहीत घेतलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये वस्तूच्या नगापासून किती उपयोगिता मिळाली हे संख्येमध्ये सांगता येत नाही किंवा व्यक्त करता येत नाही. कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि मानसशास्त्रीय संकल्पना असल्यामुळे त्याचे प्रत्यक्षामध्ये संख्येद्वारे मोजमाप करणं वास्तवामध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये शक्य नसते किंवा शक्य होत नाही. परंतु या सिद्धांताची मांडणी करताना असं गृहीत घेतलेलं आहे की उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असं गृहीत घेऊन हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि म्हणून हे संख्यात्मक मापन हे जे गृहीत आहे हे गृहीत अवास्तव आहे आणि त्यामुळे या सिद्धांतावरती संख्यात्मक मापन हे चुकीचं गृहीत आहे किंवा अवास्तव आहे अशी टीका या सिद्धांतावर करण्यात आलेली आहे. त्यानंतरची जी टीका करण्यात आली ती म्हणजे अविभाज्य वस्तू. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत विभाज्य करता येणाऱ्या वस्तूंच्या बाबतीमध्ये मांडलेला आहे. परंतु ज्या वस्तू अविभाज्य आहेत अशा वस्तूंचा विचार या सिद्धांतामध्ये करण्यात आलेला नाही. ज्या वस्तूंचं विभाजन छोट्या छोट्या भागामध्ये करता येत नाही अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत मांडलेला दिसून येत नाही. म्हणजेच हा सिद्धांत कसा झाला, फक्त विभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये मांडलेला सिद्धांत आहे आणि म्हणून अविभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत कुचकामी ठरतो. हा सिद्धांत उपयोगी नाही, उपयुक्त नाही. हा सिद्धांत अविभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये मांडलेलाच नाही आणि म्हणून हा सिद्धांत कसा आहे, मर्यादित आहे अशी टीका अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. उदाहरणार्थ गाडी असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा दूरदर्शन संच असेल, हे जे घटक आहेत किंवा ह्या ज्या वस्तू आहेत किंवा काही अवजड वस्तू असतात, या अवजड वस्तू त्याचं विभाजन करता येत नाही. आता मोटर गाडीचं विभाजन करता येणार नाही, रेफ्रिजरेटरचं विभाजन करता येणार नाही किंवा दूरदर्शन संच आहे त्याचं विभाजन करता येत नाही आणि म्हणून अशा अविभाज्य असणाऱ्या वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत कुचकामी ठरतो. हा सिद्धांत उपयोगी पडत नाही किंवा लागू पडत नाही अशी एक टीका या सिद्धांताच्या बाबतीमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतरची जी टीका आहे ती म्हणजे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता.
या सिद्धांताची मांडणी करताना असं गृहीत घेतलेलं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता कशी असते, स्थिर असते असं गृहीत घेतलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर नसते, स्थिर असलेली दिसून येत नाही. कारण पैशाच्या प्रत्येक एककाची जी सीमांत उपयोगिता आहे ती स्थिर असते असं जरी गृहीत घेतलेलं असेल, पण टीकाकारांचं मत असं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे बदलत जाते. किमतीतील बदलाचाही परिणाम पैशाच्या सीमांत उपयोगितेवर होतो. पैशाचा साठा, या पैशाच्या साठ्यातील बदलामुळे देखील पैशाच्या साठ्यावर देखील पैशाची सीमांत उपयोगिता ही बदलत जाते. जसजसा पैशाचा साठा वाढत जातो, पैशाचा साठा जसजसा वाढत जातो तसतशी त्या पैशाची सीमांत उपयोगिता ही घटत जाते आणि म्हणून पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते हे जे गृहीत घेतलेलं आहे हे गृहीत अवास्तव आहे, चुकीचं आहे, अशी टीका या सिद्धांताच्या बाबतीमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतरची जी टीका आहे ती म्हणजे एकच गरज. या सिद्धांताची मांडणी करताना जे गृहीते घेतलेले त्यामध्ये एक गृहीत घेतलेलं आहे ते म्हणजे उपभोक्ता एका वेळी एकाच गरजेची पूर्तता करण्यासाठी वस्तूचा वापर करतो. परंतु प्रत्यक्षामध्ये उपभोक्ता एका वेळी एकच गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूचा वापर करत नाही, तर अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक गरजांची पूर्तता करून एकाच वेळी विशिष्ट वेळी किंवा एखाद्या वेळी अनेक गरजा पूर्ण करून तो अनेक वस्तूंचा वापर करून अधिकाधिक समाधान मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. वास्तविक पाहता व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून अधिकाधिक समाधान मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणून एकच गरज हे जे गृहीत घेतलेलं आहे किंवा एकाच गरजेचा वापर करण्यासाठी, एकाच गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूचा वापर केला जातो, हे जे काही गृहीत आहे हे गृहीत कुचकामी आहे आणि अशा अवास्तव गृहीतावर आधारलेला सिद्धांत हा देखील अवास्तव आहे. हा सिद्धांत फारसा उपयुक्त नाही असं टीकाकारांचं मत आहे. धन्यवाद. अशा प्रकारचा हा सिद्धांत इथं संपलेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.